आली, दारिद्र्य फेरी पूर्ण आली, निराभिमाने सावधावली वाहिली, पुण्य साधने अमुक. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आता तरी म्हणू द्या. तुम्ही नाही तुम्हाला नाही म्हणत, इथं लय अडथळा करते. अशा प्रकारे या ठिकाणी असो सद्गुरु चरणी नतमस्तक होऊन गणेशाला वंदन करून, हनुमानजी चरणी नतमस्तक होऊन उर्वरित कथेकडे वळूया. अशा प्रकारे या ठिकाणी संत संमेलन झालं. कथा या ठिकाणी चालली ना शिंदे महाराज. संत संमेलन झालं. संत संमेलनामधून परत गेल्यानंतर सावता महाराजाची मुलगी नागाबाई हिला त्या संत संमेलनाविषयी आवड लागली आणि तिनं विचारलं, खरोखरच काय सांगू मी या संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, त्याप्रमाणे या संतांचे उपकारच होतात. अशा प्रकारे आणि त्याच्याकरता उतराई होण्याकरता आणि त्याच्यामधून आपल्याला मोक्ष मुक्त होण्याकरता आपल्याला काय करावं लागेल आणि काय केल्यामुळे ह्या गोष्टी घडतील, अशा प्रकारे नागाबाईंनी आपल्या वडिलांना विचारले. घराले संत जन, बसावया द्यावे तृणासन, उतरण्यास जागा परिपूर्ण, जलप्रेमे अर्पावे. हो, आणि त्यानंतर या ठिकाणी एवढ्यासाठी सांगितलं गेलंय, संताचं कुळ आणि नदीचं मूळ हे कधी पाहायचं नाही. आता याच्या अगोदर सुंदर अशा प्रकारे विषय सोडवला. संताचं कुळ आणि नदीचं मूळ हे पाहायचं नाही. त्याच्याकरता हिंदीमध्ये सांगितलंय काय, हिंदीमध्ये सांगितलंय, याते न पूछो साधु की, पूछ लीजिए ज्ञान, मूल न देखो मोल न करो तलवार म्यान का, मोल करो तलवार का, पडी रहने दो म्यान. सांगायचं तात्पर्य म्हणजे जे ह्याच्यामधून मूळ पाहायचं नाही नदीचं आणि त्याचबरोबर साधूची जात पाहायची नाही. त्या पद्धतीमध्ये या ठिकाणी ज्यावेळेस गुरु आणि शिष्य, गुरु शिष्याचा ना तर गुरु कुणीही कुणाला करू शकतो. आई ही पहिली गुरु आहे. त्याचबरोबर वडील हे गुरु केले तिनं, कुणी नागाबाईनं. आणि त्याप्रमाणे या ठिकाणी गुरु सांगतात, कोण सावता महाराज सांगतात, बाई त्याच्याकरता साधू संत जर घरी आले त्यांना बसण्याकरता आसन द्यावं, पुरेशी जागा द्यावी आणि एक तांब्याभर पाणी द्यावं. प्रिय भाषाने करावा सत्कार, सद्भावे करावा नमस्कार, करावा न लागे वेच फार, प्रेमांत नसे उनीव. हो, आणि त्याचबरोबर सद्भाषण, मृदुवचन, मऊ अशा प्रकारचे गोड शब्दानं त्यांना बोलावं, त्यांच्या अंतःकरणाला छेद बसत अशा प्रकारचं वाक्य आपल्या तोंडून काढू नये. अशा प्रकारे साधू संतांची सेवा करावी. पीडितास शय्या द्यावी, दमल्यास बैठक द्यावी, तृषितास जले अर्पावी, शुद्धितासी भोजन. काय करावं, त्या ठिकाणी पीडित जर कुणी असेल तर त्याला आश्रय द्यावा, किंवा कुणी तहानेला असेल त्याला गोड पाणी द्यावं, त्याचबरोबर कुणी भुकेला असेल त्याला अन्न द्यावं. ही सेवा ही महान सेवा आहे, अशा प्रकारे बोलू लागली. सज्जना प्रेमाने पाहावे, परिपूर्ण लक्ष भेवावे, प्रिय भाषाने तोषवावे, पूर्ण करावा आदर. हो, आणि आदर आतिथ्य ज्याला म्हणतात त्याप्रमाणे पूर्ण आदरयुक्त आदरानं बोलावं, सत्कार करावा, त्याचबरोबर त्यांचं मन दुखवणार नाही अशी सेवा करावी. जगाची करणी असे विपरीत, ज्या कृतीने सज्जन आनंद होत, तिनेच दुर्जना लाज वाटत, वर्तावे सारा सार मत. अशा प्रकारे आहे. परंतु सध्याच्या व्यवहारामध्ये जे आहे ती करणी विपरीत आहे, म्हणजे ती उलट आहे. कसं उलट आहे, गोड बोलावं
गोड बोलण्याची जी कृती आहे ही याला धरून आहे, धर्माला धरून आहे. परंतु सध्याच्या व्यवहारामध्ये